या समुद्र किनाऱ्यावरती हा मावळतीला गेलेला सूर्य बघून अमेय, तुला तुझं ब्रेकअप सोडून अजून काय आठवतं? सूर्याला जे ड्रॉप केलंय T20च्या साईड मधून इंडियाचा, ते आठवतंय मला मित्रा. खरंय खरंय. ज्याप्रमाणे आपल्या सूर्याचा अस्त झालेला इंडियन क्रिकेटमधनं, पण तुला काय वाटतंय तो फक्त कॅप्टन्सीवरनं या सिरीज पुन्हा ड्रॉप झालाय की आता त्याचं संपलंय करिअर? काय नाही, करिअर तर संपलेलं वाटत नाहीये मला अजून. त्याला अजून एखाद दुसरा चान्स मिळायलाच हवा. ऑब्व्हियसली त्याने जे काही केलंय इंडियन क्रिकेटसाठी ते तेवढं तर तो डिझर्व करतो माझ्या मते. आणि रोहित शर्मा वगैरे पण बोललेत की भाई सूर्याला सगळं खूपच लेट मिळालं आयुष्यात. खूप गोष्टी खूप लोकांना खूप लेट, हा खरंय, काहींना मिळतच नाही. हा, आणि मला असं वाटतं की एस्पेशली सूर्याची ती कॅच, त्या कॅच साठी मी त्याला 10 वर्ष असंच खेळवीन. खरंय. पण त्या दिवशी मी आलेला काय की त्या कॅचची एक्सपायरी डेट निघून गेली आहे. हे स्वार्थी लोक आहेत, हेच ती लोक आहेत. पण मग तुझं स्वतःचं काय मत आहे, त्याला ड्रॉप केलंय बरोबर आहे नाही? आता ड्रॉप केलं माझ्या मते बरोबर आहे, कारण की 2 वर्ष झाले त्याच्या बॅट मधून रन्स येतच नाही. त्याचा ऍव्हरेज 13च्या आसपास वगैरे होता त्याच्या कॅप्टन्सी पण. तर सो आय गेस आता ते बरोबर आहे, पण अजून एक चान्स तो डिझर्व करतो ऑब्व्हियसली. पण मला असं वाटतं की सूर्या अजून मला वाटतं एखाद वर्ष किंवा 3-4 महिने T20 साईड डिझर्व करत होता लीड करणं. त्याच्यानंतर डिसिजन घेता आला असता त्याच्या फॉर्मवर आणि रिझल्ट. त्याने एकही बायलॅटरल सिरीज हरला नाहीये T20 आणि वर्ल्ड कप जिंकवला ऑब्व्हियसली. त्याने 50 पैकी 42 मॅचेस जिंकवल्या त्याने कॅप्टन्सी केलेल्या आणि वर्ल्ड कप, पण त्यात रन्स नाही मारला. सो ते जास्त आता काय म्हणतात महत्वाचं वाटतंय सिलेक्टर्सना. ओके, तर अमेय आणि माझी मतं झालेली आहेत. आता आम्ही ह्या समुद्रावरती असलेल्या इतरांची मतं घेऊ आणि तुम्हाला समुद्राचा कौल सांगू. येस, चला. आपको क्या लगता है सूर्या को भी जो ड्रॉप किया इंडियन टीम से, आपको वो सही लगता है, क्या लगता है? एक्चुअली इंडियन टीम पे अभी जो IPL चला फिलहाल का, उसका जो फॉर्म चल रहा है एक्चुअली उसका फॉर्म पूरा फ्लॉप जा रहा है. उसका ना कोई फॉर्म है. खाली इंडिया मतलब मुंबई इंडियंस के अंदर खाली एक तिलक वर्मा ही चला, ना रोहित शर्मा चला, ना सूर्या कुमार चला, कोई नहीं है फॉर्म में. तो एक्चुअली वही सब देखने जाओगे ना तो ड्रॉप किया सही है. अभी जब 1-2 मैच ड्रॉप करेगा ना तभी उसको आके फिर उसका जो गेम प्ले है वो फिर से आ सकता है. तर लोकांच्या पर्सनल स्पेस मध्ये आम्ही घुसलो आता ते मके खाताना, तर आम्हाला काही वेगळे मके पण भेटलेत. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं सूर्याला जे ड्रॉप केलं इंडियन टीम मधनं त्याबद्दल काय वाटतं तुला? मित्र, तुला काय वाटतं? मला आयडिया नाही, मी क्रिकेट नाही बघत इतक्या. पण मग असंच तरी तुला काय वाटतं असं तू बोलू शकतोस? नाही, नाव तर खूप ऐकलंय सूर्यकुमार यादवचं एक, पण काही ओपिनियन देऊ शकत नाही कारण एक्सपर्ट. अच्छा, हे मेरी एक्सपर्टीज नाही. तुला वाटतं आमचं एक्सपर्टीज आहे? आमची पण नाही, आम्हाला चालू करायचं होतं म्हणून आम्ही चालू केलं चॅनल. तुला काय वाटतंय, सूर्याला ड्रॉप करायला पाहिजे होतं का? नाही, आता सध्या तर इतक्या लवकर ड्रॉप नव्हतं करायला पाहिजे, कारण सूर्यकुमार, रोहित शर्मा नंतर सूर्यकुमार यादवनी टीम बिल्ड केली होती चांगली, यंगस्टरला चान्स दिला होता. ट्रू. तर अजून एक वर्ल्ड कप तरी तो कॅप्टन हवा होता. अच्छा, असं मला वाटतं. आता BCCI चे लॉंग टर्म प्लॅन असतील तर काय आपण सांगू नाही शकत. बरोबर. म्हणजे अजित आगरकरने जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतली तेव्हा तो बोलला की आम्ही पुढच्या 2 वर्षांसाठी बघतोय. आणि सूर्याचा लास्ट 2 वर्षापासूनचा फॉर्म बघशील तर त्याचा 13चा वगैरे ऍव्हरेज आहे त्याच्या स्वतःच्या कॅप्टनशी म्हणतात. तर ते सगळं लक्षात घेता पण तुला चुकीचा वाटतोय का निर्णय? नाही, कॅप्टन्सीच्या अंडर काही परफॉर्मन्स चांगले नसतात. जसं की काय म्हणतात, धोनी प्रत्येक मॅचला सेंचुरी मारत नव्हता, पण तिन्ही पण नाही मारली. T20 एक पण नाही मारली, पण तिन्ही फॉर्मॅट मध्ये सक्सेसफुल कॅप्टन आहे. IPL मध्ये पण सक्सेसफुल कॅप्टन आहे. करेक्ट आहे. हो, अरे प्रत्येकाचं काय लॉंग टर्म प्लॅन असेल तर नाही आपण सांगू शकत BCCI चे. बरोबर. तुला काय वाटतं मित्र? त्याबद्दल नाही बोलू शकत मी, कारण मॅच एवढं नाही पाहत मी. काय बोलतो तू? मगाशी तर बोलला. हा, मी कुठे बोललो? मी नाही बोललो. पण सूर्यकुमार यादव माहिती आहे ना तुला? त्यामुळेच तुला सूर्यकुमार यादव माहिती आहे हा ना? माहिती आहे ना. पण आता त्याचा फॉर्म वाईट होता तर त्याला टीम मधून ड्रॉप केलं इंडियाच्या, तर ते बरोबर आहे की चुकीचं आहे, काय वाटतं? नाही, चुकीच आहे. अच्छा चान्स द्यायला पाहिजे होता आणखी परत. अच्छा. हा, ऍक्च्युली मागच्या 2 वर्षाचा आपण जर सूर्याचा फॉर्म बघितला तर तो तेवढा त्याचा स्ट्राईक रेट पण नाहीये आणि स्कोअर पण होत नाहीये. सो इट्स बिन की आपल्याकडे खूप सध्या टॅलेंट आहे, नवीन टॅलेंट आहे, जसं की अभिषेक शर्मा आहे, वैभव सूर्यवंशी, नवीन टॅलेंट आपल्याकडे जे. सो त्यांना बेटर चान्स आहेत, बेटर ऑपॉर्च्युनिटी. आणि श्रेयस अय्यरचा ह्या IPL मधली कॅप्टन्सी खूप सुंदर झाली. सो इट वॉज अ गुड डिसिजन बाय BCCI की त्यांना चांगला कॅप्टन आपण निवडलाय. आणि सूर्यकुमार यादवने जर चांगला परफॉर्म केलं तर त्याची टीम मध्ये अजून जागा बनू शकते, बट फॉर दॅट ही नीड टू वर्क व्हेरी हार्ड. पण आता सध्या त्याने जस्ट नुकताच वर्ल्ड कप जिंकलेला आहे, तर ह्यात आणि इव्हन तू बघशील तर विराट आणि रोहित नंतर सूर्या इज देअर, की त्याचा स्ट्राईक रेट म्हण, त्याचा ऍव्हरेज म्हण, नॉट त्याच्या कॅप्टन्सी मधला, त्याच्या आधीचा, या सगळ्या गोष्टी त्याच्या खूप वर होत्या. सो अशात त्याच्यासोबत खूप इनजस्टिफाईड किंवा काय म्हणतो ना, खूप अनफेअर नाहीये काय की त्याला ड्रॉप करणं? अनफेअर नाही वाटत मला, कारण की त्याचा खूप
वर्ष झालं त्याने इकडे आता माझ्या 2 वर्षात त्याचा कोणता असा मोठा स्कोर नाही, फक्त एक अमेरिकेविरुद्ध जी मॅच होती फर्स्ट त्यात त्याचा स्कोर झाला. बाकीचे पुढच्या कोणत्या मॅचेस मध्ये त्याचं पर्सनल कोणतं कॉन्ट्रीब्युशन नव्हतं. जे मॅचेस आल्या त्या बाकीच्यांच्या गुड परफॉर्मन्समुळे आपण वर्ल्ड कप जिंकलाय. या कॅप्टनशिप इज अ गुड रोल, बट एव्हरीवन कॅन डू दॅट नाऊ डेज. श्रेयस अय्यर खूप चांगली कॅप्टनशिप करतोय आणि आय थिंक ही डिझर्व्स द कॅप्टनशिप नाऊ डेज. पण अय्यरने तर 6 मॅच नंतर 1 मॅच जिंकली नाही. इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स आपणकडे कसं माहिती का, कधी पण बघतो की आपण इंडियातले पिचेस हे फ्लॅट पिचेस असतात, IPLच्या हिशोबाने तयार केलेल्या असतात. सो ज्यावेळेस आपण इंटरनॅशनली जातो त्यावेळेस तिथकडे जेव्हा साऊथ आफ्रिका किंवा ऑस्ट्रेलियामध्ये मॅचेस असतात त्यांचे पिचेस खूप अवघड असतात खेळण्यासाठी. सो त्यावेळेस आय थिंक एक बेटर कॅप्टनशिप डिझर्व करतो आपण. आणि आपली टीम खूप चांगली आहे, नो डाऊट. बॉलिंग लाईनअप चांगला आहे, बॅटिंग लाईनअप चांगला आहे, बट त्यासोबत एक गुड कॅप्टन आणि जो इम्पॉर्टंट मॅचेसला रन स्कोर करेल. वी नीड सच काइंड ऑफ कॅप्टन. येस, हे चुकीचं आहे मस्त खिलाडी तो खेळतो मस्त. काय माहिती आहे काय झालं, म्हणजे आहे तर कम्प्लीट आहे. अच्छा. ऍक्च्युली मला वाटतं की चुकीचं आहे. तो असेल तर मला वाटतं सगळ्याच बेस्ट आहे. भाई तो तर पाहिजे, आपला मेन फिल्डर आहे, तर मला वाटतं तो पाहिजेच. तर ड्रॉप करणं हे चुकीचाच भाग झाला, पण मला असं वाटतं की नाही करायला पाहिजे त्याने, ड्रॉप त्याला नाही करायला पाहिजे असं. पण गेल्या 2 वर्षाचा त्याचा फॉर्म बघशील तर त्याचा ऍव्हरेज 13चा वगैरे, तर ते जर लक्षात घेतलं आपण तरी पण तुला ते चुकीचंच वाटतं का? हो, चुकीचं वाटतं, पण काय अप्स अँड डाऊन्स होतच राहतात, तर ते पण विचार करून त्याला खेळवायला पाहिजे, मला असं वाटतंय. याने आता खूपच जहाल मत एक्सप्रेस केलं त्याचं. याला सूर्य अजिबात आवडत नाही आणि त्याला ड्रॉप केलं असं तो बोलायचं चांगलं वाटलं मला. तर सांग तुला का असं वाटतं? मला तसं म्हणजे सूर्याला ड्रॉप केलं असं म्हणून नाही, पण एक नवीन चान्स द्यावा असा. आता एक आपल्याकडे एक ट्रॉफी तर आलेली आहे, त्या सूर्याच्या कॅप्टन्सीमध्ये आपल्याकडे एक ट्रॉफी तर आलेली आहे. काम झालं आपलं. काम झालेलं आहे. तसं नाही काम झालेलं आहे, पण एक जशी आपली सह्याद्री शर्यतीची आपण सध्या IPLची पण कॅप्टन्सी बघितली त्याप्रमाणे तो एक डिसिजन थोडासा चांगला आहे एकदम. पण असं मी सहमत नाही माझं पूर्णपणे की चांगलं एकदम, पण नाही नाही, कॅमेरा बंद असताना तू वेगळं बोललास. नाही असं काही नव्हतं बोललं. माझं म्हणणं तेच होतं की ठीक आहे, आता दिले आपण काहीतरी नवीन ऑपॉर्च्युनिटी आपण देऊया, चांगलं होईल. पण सूर्याबरोबर अनफेअर झालंय का की नाही वाटत तुला काय? हो, म्हणजे असं थोडंसं असं वाटतं की थोडंफार म्हणजे अजून त्याला एक चान्स अजून त्याला दिला पाहिजे होता. त्याच्या कॅप्टन्सीमध्ये इंडियाने इंटरनॅशनलच्या अजून काही मॅचेस खेळून मग चान्स त्यावर डिसिजन घेतला पाहिजे होता. डायरेक्ट IPLच्या परफॉर्मन्स वरती नाही घेतला पाहिजे होता, असं माझं म्हणणं आहे. आणि नाही तेच म्हणणं आहे, जे माझा मित्र बोलला तेच कॉपी पेस्ट करून चालेल तरी पण. कारण कसं आहे, जे तो बोलला ना की त्याप्रमाणेच की सगळ्यांचा परफॉर्मन्स बघून आपण सगळं केलं पाहिजे गोष्टी. आता एकाच याच्यावरून निर्णय घेणं म्हणजे ते चुकीचं आहे. पण 2 वर्षांवरती झालं होते, म्हणजे सूर्याच्या कॅप्टन्सीला 2 वर्ष झाली आणि त्या 2 वर्षात 13चा ॲव्हरेज आहे सूर्यकुमार. प्लस त्याच्या सेंचुरीज आटल्या होत्या म्हण किंवा जे काय असेल ते, तो कॅप्टन म्हणून बरी कॅप्टन्सी करत होता. प्लेअर म्हणून त्याचा परफॉर्मन्स थोडा झाला होता, पण कॅप्टन म्हणून त्याचा एक चांगलं होतं, त्याचं नेतृत्व खरंच चांगलं होतं. बरोबर. कारण का शेवटी तो रोहित शर्माच्या अंडरचा खेळलेला आहे. बरोबर. रोहित शर्मा रोहित शर्मा कडक. तर मग तो एकदम पॉलिटिकल फॅमिली मध्ये पण वाटतं प्रत्येक मिनिटाला मतं बदलतात. तर तो 2 वर्षात जरा ऍव्हरेज खेळत होता. त्यात बरेच नवीन प्लेअर येत आहेत, जसं की पटीदार असेल, रियान पराग असेल, अजून नाव वैभव सूर्यवंशी असेल, इव्हन अय्यर ज्या पद्धतीने खेळतोय गेली काही वर्ष. सो त्यात त्यांच्यासोबत ते अनफेअर झालं असतं असं मला वाटतं ना. बरोबर, तेच काय सांग. तुला काय वाटतं या सगळ्यात? मी बघितलंच ना IPL या वर्षी. ट्रू फॅन, टू क्रिकेट फॅन. मग तू टेस्ट क्रिकेट बघतोस? थोडासा वन डे T20 असं बघतो मी. विराट कोहलीचा फॅन आहे. आज RCB जिंकली ना, तो एकदम म्हणजे असं एकदम खुश झाला, सर्वांना पार्टी देत होता. पण तो मुंबईत राहत नसेल. मुंबईत अजून काढूया आपण, जाऊ दे. मग तुम्ही दोघं तिकडनं. नाही, पण आता वैभव काय MI फॅन आहे? नाही चालेल. ब्लेड ब्लू. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, सूर्यकुमार यादव आवडतो का? पहिले ते सांग. आवडतोय, पण तो न्यू प्लेअरला चान्स द्यायला पडेल. ते पण त्याला रेस्ट करू द्या. न्यू प्लेअरला चान्स देऊ शकत. भाई तू कोच होऊ शकतो टीम इंडियाचा, माहितीये तुला? मला तर वाटतं त्याने वर्ल्ड कप जिंकवला, त्याला एक चान्स तरी दिला पाहिजे होता अजून तरी मॅच मध्ये. लगेच कॅप्टन्सी हटवाय नव्हती पाहिजे होती. बरोबर आहे. पण आता जसं बघशील IPL मध्ये म्हण किंवा बाकी पण ज्या लीग्स वगैरे होतात त्यात नवनवीन प्लेयर्स खूप येतात, जसं की पटीदार असेल म्हण, आता माझ्या डोक्यात तोच येतो, किंवा वैभव सूर्यवंशी, रियान पराग असेल म्हण, असे खूप प्लेयर्स येतात. रियान पराग. पण माझं T20 ते लोक खेळतात, ठीक आहे, इव्हन ते डोमेस्टिक पण चांगलं खेळतात. पण माझं सूर्याचा इंडियन फॉर्म बघितला तो खूप वाईट आहे. माझं म्हणणं की माझा पण हेच होतं की त्याला चान्स दिला पाहिजे होता अजून. पण अशात कॉम्पिटिशन जेवढी वाढली आहे त्यात मग सूर्याला सतत खेळवत राहणं अनफेअर नसलं असतं. पण आता एक चान्स दिला पाहिजे आयर्लंड साठी.
आयर्लंड दौऱ्यासाठी. Right. तिथे कदाचित असं पण झालं असतं की त्याचा फॉर्म आला आयर्लंड मध्ये काल तो खेळला 52 खेळला T20 लीग मध्ये, त्याला राग आला मला वाटतं, त्याला राग आला असेल. म्हणून त्यांनी स्टोरी पण टाकली. नाही, पण सूर्याने बऱ्यापैकी ओपनली ऍक्सेप्ट केले आणि त्याने अय्यरला कॉंग्रॅट्स पण केलं. मला असं वाटतंय की सूर्यकुमार यादव जर दुसऱ्या कंट्रीचा कॅप्टन असला असता कुठल्याही, तर त्याला कुणीच ड्रॉप केलं नसतं. पण IPL चा इतर प्लेयर्सचा परफॉर्मन्स बघता भारताची T20 म्हणू शकतो की बेंच स्ट्रेंथ खूप मोठी आहे. त्यामुळं त्याचं कॅप्टन्सी चांगली आहे, बॅटिंग होत नसेल तरी पण ड्रॉप करावं असं काय नाहीये, पण आपल्याकडे ऑप्शन्स खूप आहेत. सूर्यकुमार यादवचे काही भाऊ आम्हाला भेटलेत. आशिष यादव. राईट, तुमचं नाव काय? काश यादव. आणि तुमचं? अभय यादव. मग सूर्यकुमार यादव घर पे क्या बोलता है तुमको कि ये बराबर हुआ है कि नहीं हुआ है? उसको जो ड्रॉप किया है इसके बाद त्याला खरं वाटतं. थांब, अच्छा, तुम्हाला काय वाटतं, त्याला जे ड्रॉप केलं सूर्याला ते बरोबर आहे की नाही? नाही बरोबर नाही ते, कारण भाऊ आहे. भाऊ आहे पण अच्छा खेळतो ना इंडियासाठी म्हणून. अच्छा, आणि आपको क्या लग रहा है उसको ड्रॉप किया वो बराबर है कि नहीं है? नहीं, एक बार चांस देना चाहिए वापस. हाँ, और IPL में जैसे खेला था उस पे से भी आपको लग रहा है कि चांस देना ही चाहिए था? हाँ, एक बार वापस देना चाहिए. एकदम ट्रू सूर्या फॅन आहे भाई. आणि हे खरं आहे जीवा, हे खरं भाऊ निघाले रे. इस फैक्टर को देख के अभी सही डिसीजन है, क्योंकि आगे एशियन गेम्स आ रहे हैं, ओलंपिक्स आ रहे हैं, तो इस फैक्टर को लेके भी आगे क्योंकि कभी कभी क्या होता है बॉडी वो उनके साथ दे सकता है कि नहीं दे सकता है आगे जाके, तो ये सब एज भी ज्यादा 35 एज है अभी. 35 हो गया ऑलरेडी, तो ओलंपिक्स को देके 37-38 हो जाएगा, तो इसीलिए लगता है कि ठीक है कोई दूसरे को जा रहा है, बट इट्स ओके, महाराष्ट्र से किसी आदमी को जा रहा है. लाईक बरोबर तर नाही आहे, कारण असं प्लेअरचा फॉर्म कधी जातो नाही जात. लाईक जसं आता मध्ये रोहित शर्माचा पण होता, विराट कोहलीचा पण होता, तर त्याला एक चान्स तरी द्यायला हवा. बरोबर. आणि तुला काय वाटतं? काय नाही वाटत आहे? तू सगळ्यात पहिले धावून आला, तुला माहिती आहे ना. तुला काय सेम दिला पाहिजे? हा दिला पाहिजे होता. तुला काय वाटतं? नाही दिला पाहिजे. नाही दिला पाहिजे का? राजत पतिदार आहे आणि रजत पतिदार आणि कोण श्रेयस अय्यर आहे, मग तेलुगणला पण चान्स द्यायला हवाय ना, कारण की दोन प्लेयर आहेत. तेलुगा काय आता फायनलला आलेला आहे कोण, रजत पतिदार आपला, मग आणि श्रेयसची पण कॅप्टन्सी खूप चांगली आहे, आपल्याला माहिती आहे. तुला काय वाटतं? हा, तुला काय वाटतं रे? हा, तुला काय वाटतं? द्यायला पाहिजे होता चान्स. एवढ्या जास्त 30च्या एज मध्ये डेब्यूट झाला तर त्याला अजून चान्स द्यायला पाहिजे होता खेळायला. तर एक 1 इयरचा फॉर्म नाही तर 1 वर्ष फॉर्म नाही तर काय झालं नाही, 2 वर्ष. हा, तर पुढच्या वर्षी तर कमबॅक केला असता ना, द्यायला पाहिजे होता चान्स. अच्छा, ओके. आणि 2 वर्ल्ड कप जिंकवले आपल्याला. बुरा लग रहा है क्योंकि 2024 के मैच में जिनने बाउंड्री प्रोटेक्ट की थी, 6 को बचा के इंडिया को जिताया था, वो चीज़ के लिए बहुत बुरा लग रहा है, क्योंकि वो मैच के शायद वो बेस्ट फील्डर थे, उनके होते साथ इंडिया टीम जीती थी, तो उनको ऐसा नहीं करना चाहिए था. वो भी एक अच्छे बैट्समैन भी, अच्छा खेलते भी है, इंडिया टीम को सपोर्ट करके चलते भी आगे. शायद मेरी नज़र में 2024 के मैच में उनके वजह से ही एक टीम जीती थी और एक तिलक वर्मा की वजह से, तो उनको ऐसा नहीं करना चाहिए था. देखते हैं वाले मैच में क्या होता है उनके बिना. शायद ये मैच मेरी नज़र में मेरे लिए अच्छी नहीं होगी, मैं देखना ही पसंद नहीं करूँगा, क्योंकि 2024 में उन्होंने इतना कुछ करे इंडिया को लेके और उनको ऐसा बाहर कर दिए. हाँ, ऐसा नहीं करना चाहिए. और आपको क्या लग रहा है? अगर ये हमारा दूसरा 360 था एबीडी प्लेयर्स का, हो तो मोस्टली टीम में तो रहना चाहिए था. वो इतना केपेबल है कि वो टीम को हैंडल कर सकेगा, इतना केपेबल है कि वो टीम को हैंडल कर सकेगा, कैप्टनशिप में पूरा लेके जा सकता है वो. पर उसका फॉर्म 2024 से लेके पूरा ड्रॉप हो गया था, तो फिर भी आपको लगता है कि उसको टीम में रखना चाहिए था? कभी कभी विराट कोहली भी थोड़ा स्लो होता है, बट उसका माइंड तो वही होता है ना कि टीम को अपना करना है. तो सूर्य का भी कुछ तो रहेगा माइंडसेट के भाई थोड़ा करूंगा, लेकिन बाद में तो लेके जाएगा ना. किसी को भी अपन इतना अंडर एस्टिमेट नहीं कर सकते भाई. सूर्य है, वो तो है. आपको क्या लगता है? मेरे को ऐसा लगता है कि अगर नहीं भाई आरसीबी फैन सगळीकडे आहेत, पूर्ण जुहू आरसीबी फैन ने भरला है. हर किसी से हो जाती है. नहीं, ऐसा मेरे को ऐसा लगता है क्योंकि अभी वैभव सूर्यवंशी को खिला रहे, तो अगर नवों को अपॉर्चुनिटी नहीं मिलेगी तो पुराने को तो थोड़ा
रेस्ट लेना चाहिए, जहाँ तक कि मेरे को ऐसा लगता है। न्यू लोगों को अपॉर्चुनिटी मिलना चाहिए। पुराना तो देगा ना नया को, भाई ऐसा खेलना है, ऐसा करना है। फिलहाल वो मतलब जो खेल रहा है ना वैभव सूर्यवंशी, वो बहुत अच्छा खेल रहा है फिलहाल। हो सकता है इम्पोस्टर है ये। हो सकता है भाई कि वो खेले अच्छा इस मैच में। इन वन वर्ड मेरे को ऐसा लगता है कि न्यू वंस को जो है अपॉर्चुनिटी मिलना चाहिए। हार्दिक पांड्या को बहुत हिट मिला था, बट उसने 2024 के मैच में करके दिखाया। क्या? अच्छा, उसने करके दिखाया। गेम से वो करेगा, तो ऐसे सूर्यवंशी ने भी अपने गेम से करा था। आप उसको ऐसा बाहर मत करो। उसने सूर्यवंशी ने सूर्य कुमार के बारे में बोल रहे हैं। गलती से वो हो गया। ये हमारा आरसीबी का नहीं, विराट मैं कोहली है, मुंबई हर बार पहली बॉल पे आउट होता है हम लोग के एरिया में। मुंबई उसके बाद एक हाथ से कैच क्या पकड़ लेगा, 2 मिनट तक सबको देखता रहता है। ऐसे करके किसने वर्ल्ड कप की पकड़ता हूँ। ले लिया। पर मुझे बताओ, अभी वैभव सूर्यवंशी को टीम में लिया है बराबर, तो उसको 11 में खिलाएंगे क्या? पता नहीं, शायद हो सकता है, बट वो कैसा अभी नया है। वो आज के वक्त पे 2-4 सेंचुरी मार के बहुत बड़ा प्रोफेशनल हो गया है। सूर्या कुमार, हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, ये सब कैसा एक ओल्ड प्लेयर है। इन लोग ने बहुत कुछ कर चुका है, जैसे कि सचिन तेंदुलकर। ये सूर्यवंशी बच्चा और ये गुरु है, तो ऐसा नहीं करना चाहिए था। इन लोग को एक चांस देना चाहिए। और सूर्यवंशी को खिलाएंगे क्या? शायद अब देखते क्या होता है आगे, इतना तो पता। आपको क्या लगता है? खिलाएंगे सूर्यवंशी को, वैभव सूर्यवंशी को खिलाएंगे इस बार। तो दुखी क्यों तू इतना? तो अच्छा है ना, अच्छा खेला है। अपना आरसीबी को हरा दिया था ना, इसलिए 11 में तो खिलाएंगे ही उसको, क्योंकि छोटा विकेट बड़ा धमाका अभी चल रहा है। जब तक चल रहा है तब तक चलाना चाहिए। ऐसा नहीं कि नहीं बाद में करेंगे, तब तक उसका जैसे आप प्रदीप शोकस देख लीजिए, कभी चलेगा बोल के सोच रहे थे, बट अभी नहीं चल रहा। तो जब चल रहे तब चला देना चाहिए, गन ऐसे पॉकेट में रख के। बराबर, ये बात तो बराबर है। करेक्ट. तुला काय वाटतं? वैभव सूर्यवंशी को लेणं. मराठीत बोल. हा, मला वाटतं की वैभवला घ्यायला पाहिजे, कारण आयपीएल मध्ये आपण बघितलं त्यांनी एक बॉलर सोडलं नाही. मिचेल स्टार्क, कमिन्स, बुमराह सगळ्यांना मारले त्यांनी, सगळ्यांना. इव्हन मी म्हणेन की अभिषेक शर्मापेक्षा त्याचा परफॉर्मन्स चांगला आहे, त्यामुळे चान्स द्यायला काहीच हरकत नाहीये. 700+ रन केले त्यांनी, त्याचा सेकंड आयपीएल आहे फक्त. नंबर 1 पोझिशन डिझर्व करतो असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं की त्याला 11 मध्ये खेळवतील? तुला काय वाटतं? तूच सांग पहिले. T20 बघतो असं तू बोलला. त्याला वैभव नावच नाही असं ऐकलं. करतील त्याला, ऍड करतील. जसं परफॉर्मन्स होता या IPL ला. परफॉर्मन्स वरून त्याला बघितलं तर नाही, पण मी असे न्यूज वगैरे ऐकले इंस्टाग्रामवर. करतील त्याला. तुला काय वाटतं? हो, केलं पाहिजे त्याला. जसं त्यांनी परफॉर्म केले आताच्या IPL ला, किंवा तो जे बोलतोय, करून दाखवतोय, त्याप्रमाणे त्याला घेतलं पाहिजे. मला तर असं वाटतं. तुझी 2 मतं तू बनवून ठेव आणि ती सांगून द्या. नाही माझं सांग. केलं तर पाहिजे त्याला, पण म्हणजे चान्स तर दिलाच पाहिजे. त्याशिवाय तर आपण समजून नका. पण हे चान्स आहे ना, आधीच जर सामने होत असेल, त्यामुळे देऊन त्याला एक इंटरनॅशनल तो कसा खेळतोय हे डिसाईड करून मग ते पुढचं. आता डायरेक्ट कसं नाही शकत. डोमेस्टिकला कसं आहे, डोमेस्टिकला आपली स्वतःची ग्राउंड आहे, त्यावरती त्याला इन केस त्याने काही प्रॅक्टिस मॅच वगैरे खेळले असेल, त्याला ग्राउंडचा आयडिया आहे. बरोबर. त्याच्यामुळे डायरेक्ट परत नॅशनल आलेत ना, भरपूर प्लेअर तर तसेच खेळून वर आलेत ना. त्यांना थोडी इंटरनॅशनलचा चान्स दिलाय. पहिला त्यांना इंटरनॅशनलचा चान्स दिला, त्यानंतर ठरवलं की त्यांना खेळायला घेणार की नाही. थोडं तुझं मत थोडं हवी जरा गणलं. थोडा तुझा अभ्यास कर. दुसरं मत बाकी आहे. नाही ना, एकच मत आहे. 2 मिनिटांनी बदलेल तो. इमर्जिंग प्लेअर आहे, खूप छान आहे. भारतामध्ये बाहेर खेळलाय. भारताबाहेर कसं खेळतो त्याच्यावर आपण डिसाईड केलं, बट ही डिझर्व्स अ चान्स. त्याला एका सिरीजला कडे ओपनिंग बॅट्समन केला पाहिजे, आणि त्याचा फॉर्म चांगला असेल तर त्याला आपण परमनंट टीम इंडियामध्ये एक पोझिशन दिली पाहिजे. बिकॉज ही इज बेटर दॅन दॅट ऑफ ईशान किशन एंड बेटर दॅन दॅट ऑफ अभिषेक शर्मा. राइट. आपको क्या लगता है, खिलाएंगे वैभव सूर्यवंशी को? खिलाएंगे यार, क्यों नहीं खिलाएंगे. BCCI वाले बहुत पैसे वाले. उसने अच्छा परफॉर्मेंस दिया इस बार आईपीएल में, तो हो सकता है वो वर्ल्ड कप में भी देगा. अच्छा. देखने से तो नहीं लगता है कि वो 15-16 साल का है. देखने से तो बड़ा लगता है, बट अच्छा, तू कितने साल का है? मैं 19. तू भी नहीं लगता है 19 साल का. 15 साल में जाना चाहिए था. हाँ बराबर. पर क्रिकेट आता है क्या पर? अच्छा. हो, घेतील त्याला, कारण तो आता सध्या खूप फॉर्म मध्ये चालू आहे. आणि लाईक जसा तो ह्या वर्षी खेळला आहे, त्यांनी ज्या प्रकारे स्कोर केला आहे, त्या प्रकारे त्याला घ्यायला हवं. तुझ्याकडे उत्तर आहे यावेळी, घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे? घ्यायला पाहिजे, तो डिझर्विंग आहे. तुला काय वाटतं? तो डिझर्विंग आहे, म्हणजे घ्यायला पाहिजे. त्याला फॉर्म लय चांगला आहे. IPL मध्ये आपण बघितला, लय चांगला खेळला तो, तर घ्यायला पाहिजे. ओके. आणि तुला? सेम, तो टॉप स्कोरर आहे, आपल्या रन मारतोय, मग त्याला घ्यावी लागेल.
ओके अभिषेक शर्मा सोबत ओपन करणार तर अजून मजा आहे ना बघायला मॅच. नाही तुझं मत वेगळं नाही भाई आरसीबीचं वेगळे फॅन तिथे. प्लेयर नहीं है ना, वो इंटरनेशनल में अलग स्विंग होता है. इंडिया में फ्लैट पिचेस है, बाहर उसको अलग स्विंग मिलेगा, आउट स्विंग इन स्विंग, तो खेल नहीं पाएगा उधर. देख ले नाही खेळ पाहिजे, एकदम कॉन्फिडन्स आहे तुम्ही तर. मतलब इतना नहीं जैसा अभी खेल रहा है वैसा नहीं खेल पाएगा फ्लैट. पण त्याला चान्स देतील का असं वाटतं का तुला? देना एक भी प्लेयर नहीं है इसलिए तू बोल रहा है ना. पीछे पण वो खेल पा रहा है ना उसपे. तुला काय वाटतं? नहीं द्यायला पाहिजे. नाही द्यायला पाहिजे का रे? एवढा चांगला खेळ आहे तू. इतके सारे ओपनर्स आहे, संजू सॅमसन, ईशान किशन, खूप सारे ओपनर्स आहेत, त्या लोकांना पण चान्स द्यायला पाहिजे. अच्छा ओके. आता त्याचा आताच 1 year पण नाही झालं त्याला डेब्यूट केलं, द्यायला पाहिजे त्याला. दुसऱ्यांना दुसरं पण वर्ष chance द्यायला आहे, पाहिजे. आयपीएल बघतो की नाही तू? दुसरं वर्ष. हाफ वर्ष अच्छा. होतं ना. हा. आणि अजून काय काय माहिती आहे तुझ्याकडे? सांग मला क्रिकेट बद्दल. क्रिकेट म्हणतो कोण आवडतो तुला, रोहित शर्मा की विराट कोहली? सगळ्यात मोठा प्रश्न आहे, रोहित शर्मा की विराट कोहली? विराट कोहली. क्रिकेट तुला सूर्य आवडतो? एक सेकंड, इथे 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 तू इथे. तुला सूर्य आवडतो, मग आता त्याला टीम मधनं काढलं, तुला आवडलं ते? मला गुजराती. ठीक है, तू देखता है क्रिकेट, देखता है तू? कौन पसंद है तेरे को, विराट की रोहित? रोहित शर्मा. रोहित क्या बात है, मुंबई व्हिडिओ मुंबई, क्या बात है, हात मिळा. जिंकलो आम्ही. Yes. रोहित शर्मा. सूर्यकुमार सूर्यकुमार. रोनाल्डो रोनाल्डो. सूर्यकुमार च्युइंगमचा बाजावायचा कर. थँक्यू. 1 2 3. आणि तुम्ही पण करा.